लागत आहे ना झनाकेदार. अहो थांबा थांबा थांबा, आता स्क्रोल नका करू. बघा, हिरवी आणि गुलाबीसर रंगाची आली आहे करवंद आणि करूया आपण झन्नाटेदार याचं लोणचं. तर काय म्हणता, तुम्ही तयार आहात ना? तर चला मग बनवूया आपण खट्टा मिठासा, ज्याला अतिशय चांगलं चवीचं. आणि हे लोणचं आहे तेव्हापर्यंत घरात असे वाटेल की चला आणखी एक भाकर असली तरी फार छान. तर आपण करवंदाला आहे ना छानसं धुवून घेतलं आहे, सुकवून घेतलं आणि त्यानंतर त्याच्या 2 फोड्या आपण करून घेतलेल्या आहे. आणि भरणीमध्ये स्वच्छ धुतलेली भरणी होती, त्यामध्ये करवंद टाकली आणि त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकलं. आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकता आणि हलवून त्याला 2 दिवस मी तसंच ठेवून दिलं. त्यानंतर आपण तयारी करत आहोत मसाल्याची. त्यामध्ये आपण साबुदाणा, जिरं, सौंफ आणि मेथीचे दाणे याला चांगलंसर भाजून घेऊ खमंग वास येईपर्यंत. आणि खमंग वास आला की आपण त्याला बंद करून देऊ. आता भरणी 2 दिवसानंतर जे बघत आहोत आपण, तर करवंदाचा बिचाऱ्यांचा थोडासा हाल वेगळाच झालेला आहे. आता जे मसाला आपण भाजून ठेवलेला होता तो मसाला आपण यामध्ये टाकत आहोत आणि त्याबरोबर खडा हिंग जो आहे तो खडा हिंग यामध्ये टाकत आहे. आणि लसणाच्या पाकळ्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. काही असं म्हणणं नाही की जास्ती घेतल्या तर का घेतला आहे बा म्हणून. नंतर बारीक करून आपण त्याला कढाईमध्ये घेतलेलं आहे. कच्ची घाणीचं तेल म्हणजे लाकडी घाणीचं तेल घेतलं आहे, त्यामुळे तो काळवटपणा आहे तो दिसत आहे. आणि त्यानंतर त्याला चांगलं कडकडीत तापू द्यायचं आहे मोहरीच्या तेलाला. आणि त्यामध्ये आपण टाकत आहोत मसाले. जो आपण दरदरी आणि जाडसर जो मसाला आपण तयार केलेला आहे तो मसाला आपण यामध्ये टाकून देणार आहोत. माझं बोलणं काही जरा जास्त होतं आहे का? मला पण असं वाटत आहे की मी जरा जास्तच बोलत आहे म्हणून. चला कॉमेंटमध्ये सांगून द्याल तुम्ही की माझं बोलणं जरा जास्त होतं आहे की काय. आणि त्यानंतर आपण बघत आहोत मसाला जो आहे अगोदरच परतलेला असल्याकारणानं त्याला शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. मग त्यामध्ये आपण टाकणार आहोत लाल तिखट पावडर आणि हळदी. याला शिजू द्यायचं थोडंसं, जास्त वेळ काही जरुरीत नाही. आणि त्यानंतर बघा तर मसाला जो आहे हा रेडी झालेला आहे. आणि आता आपण करूया गॅस बंद. थंडा झाल्यानंतर आपण टाकूया यामध्ये आवळे जे होते ते आवळे आपण यामध्ये टाकून द्यायचे. आणि आवळे टाकल्यानंतर चांगलं असं मिक्स करून राहिलं. आणि मिक्स करता करता जर बघत असेल माझी म्हणजे कढई जी होती ती कढई पण डान्स करायला लागून गेली. नंतर आपण यामध्ये टाकणार आहोत गूळ, कारण की करवंद जे आहे हे आंबट असल्याकारणानं गुळाचं प्रमाण त्यामध्ये आवश्यक आहे. आणि नंतर आपण त्याला भरूया भरणीत. बघा कसं वाटतंय तुम्हाला.